छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, उत्तर देत आहेत सामंत साहेब आणि सामंत साहेबांचं उत्तर देण्याच्या बाबतीत ऑस्कर पुरस्कार दिला पाहिजे अशी माझी खरं तर सभागृहाला मागणी आहे. म्हणजे प्रश्न नगर विकासचं तर उत्तर देताच, पण ते मराठी भाषेचे सुद्धा मंत्री आहेत. मराठी भाषेचं म्हणजे त्यांना ऍक्टिंग मधला पण पुरस्कार मिळाला पाहिजे असं माझं खरं तर. सभापती महोदय, हा प्रश्न नवी मुंबईच्या नवीन विमानतळाच्या संदर्भातला आहे. विमानतळ तयार केलंय. आपल्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या बाबतीत अशीच अडचण आहे. आपण प्रोजेक्ट तयार करतो आणि त्याच्या सोयी सुविधांसाठी नंतर बसतो काम करत. समृद्धीचं पण असंच झालं. समृद्धी रस्ता पूर्ण झाला आणि आता त्याच्यावर टॉयलेट, आता त्याच्यावर रेस्टॉरंट आणि वेसाइड अम्युनिटीज आपण करतोय. नवी मुंबईच्या विमानतळावर एकही माणूस, सामान्य माणूस स्वतःच्या गाडीशिवाय किंवा टॅक्सी शिवाय जाऊ शकत नाही. त्याला बस नाही, त्याला रेल्वे नाही, त्याला मेट्रो नाही, कुठल्याच पद्धतीची सुविधा नाही. आणि म्हणून पहिलं विमानतळ चालू करण्याच्या आधी ते होणं गरजेचं होतं. सभापती महोदय, माझा प्रश्न असा आहे, हे जे उत्तर जे मंत्री महोदयांनी दिलेलं आहे ते सगळं गोल गोल उत्तर आहे. असं होणार आहे, आम्ही इकडून हे करणार आहे, मल्टी मॉडल कॉरिडॉर करणार आहे. आता मल्टी मॉडल कॉरिडॉरचा अजून सर्वे नाही, भूसंपादन नाही, टेंडर नाही. म्हणजे 5-5 वर्षानंतर तुम्ही रस्ते त्याला कनेक्ट करणारे असं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आणि म्हणून सभापती महोदय, या उत्तरावर मी तीव्र नाराज आहे. आणि मला मंत्री महोदय आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की या सुविधा नवी मुंबईच्या विमानतळावर सामान्य माणसासाठी कधी खुल्या होणार आहे, हा पहिला प्रश्न. आणि वारंवार वर्तमानपत्रात सभापती महोदय एक बातमी येते की नवी मुंबईच्या विमानतळावर मोबाईलचं नेटवर्क सुद्धा चालत नाही. मोबाईल चालत नाही, त्याच्यामुळे टॅक्सी सुद्धा बुक करता येत नाही अशी परिस्थिती. मोबाईल नेटवर्क यासाठी चालत नाही कारण अदानी कंपनीने जे विमानतळ बनवलंय ते कोणत्याही मोबाईलच्या नेटवर्कच्या कंपनीला पैसे घेतल्याशिवाय तिथं टॉवर लावण्याची परवानगी देत नाही. आणि आत्ताशी पहिल्यांदा काल तिथं एअरटेलनी टॉवर लावलेला आहे. अजूनपर्यंत जिओ नाही, कोणी तिथं टॉवर लावू शकलं नाही. त्यामुळे लोकांची प्रचंड हाल होत आहेत. आणि म्हणून मंत्री महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की सर्वसामान्यांना या विमानतळावर जाणं येणं कधी सोयीचं होणार आहे? तिथं तुमचं मोबाईलचं नेटवर्क सगळ्या कंपन्यांचं कधी चालू होणार आहे? तिथं शेजारी अजून हॉटेल नाहीये, जेवणा खावणाची लोकांची व्यवस्था नाहीये, ती कधी चालू होणार आहे? आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट करताना असं नियोजन तुम्ही करत असता की नाही, असे माझे स्पेसिफिक मंत्री महोदय प्रश्न आहे. मंत्री महोदय, सन्माननीय सदस्य तांबे साहेबांनी या ठिकाणी प्रश्न पण मांडला आणि मला ऑस्कर पुरस्कार द्या असं पण सांगितलं. मला ऑस्कर नाराजी पण व्यक्त केली. ऑस्कर मध्ये सगळंच येतं. पुढचं आहे का, ऑस्कर पुरस्कार द्या. ऑस्कर भेळ तुमच्याकडची फक्त आम्हाला देऊ नका, ते फेमस आहे. त्यांच्याकडे ऑस्कर वाडी भेळ, बरोबर ना काळे साहेब? तेवढी पहिली घेऊन या. सन्माननीय सभापती महोदय, सत्यजित तांबे साहेबांनी जी वस्तुस्थिती सांगितली याच्यामध्ये थोडंफार तथ्य आहे. परंतु एक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे की डोमेस्टिक एअरपोर्ट मुंबईचं जे आहे आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्याच्यावर असलेला जो लोड आहे तो डिव्हाइड करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्थापना झाली. आज त्याच्यामध्ये 74 देशांतर्गत उड्डाणंही सुरू आहेत. नागपूरवरनं नवी मुंबई देखील सुरू आहे, नवी मुंबईवरनं नागपूर देखील सुरू आहे. आणि मला देखील 2-4 वेळा नवी मुंबई एअरपोर्टला जायचा योग आला. ठीक आहे, कनेक्टिव्हिटी करण्याचं काम हे 100% युद्धपातळीवर सुरू आहे. पण ज्या पद्धतीनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट त्या ठिकाणी झालेलं आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, त्याच्यापेक्षा आपल्या देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कनेक्टिव्हिटीचे काही प्रॉब्लेम तांबे साहेब नक्की आहेत. ते काय साहेब विक्रम काळे साहेबांना त्यांचं कार्यक्षेत्र नाही, विक्रम काळे साहेबांना त्यांचं कार्यक्षेत्र ठरवून देण्याची आवश्यकता आहे. एकही प्रश्न असा नाही की त्याच्यामध्ये ते बोलत नाहीत. आता हा न्याय मला सत्यजित तांबेंना देऊ दे. आता शिक्षकांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, ते काळे साहेब तुम्ही मांडा ना. पण हे आता शिक्षक जी विमानानं जातात त्याची सगळी तिकीटं यांच्या मानधनातनं काढा. तर सन्माननीय सदस्यांनी जी महत्वाची भूमिका या ठिकाणी मांडली आणि त्यांना उत्तरामध्ये देखील दिलेलं आहे की मेट्रो 1 असेल, मेट्रो 2 असेल, मेट्रो 3 असेल, ही कामं सुरू आहेत. काही कनेक्टिव्हिटीचे रोड सुरू आहेत.
याच्यामध्ये 100% लवकरात लवकर कामं पूर्ण झाली पाहिजे. त्याच्यामध्ये तांबेसाहेब अजिबात दुमत असण्याचं काही कारण नाही आणि तशा सूचना नक्की दिल्या जातील. कारण आता जी फक्त 74 डोमेस्टिक उड्डाणं आपल्याकडे चालू आहेत ती भविष्यामध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय उड्डाणं देखील सुरू होणार आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या पॅसेंजरना जी सुविधा पाहिजे किंबहुना तशीच सुविधा आपल्याला आंतरराष्ट्रीय प्रवाशांना देखील द्यावी लागेल. या सगळ्या फॅसिलिटीज द्यावी लागतील आणि या सगळ्या फॅसिलिटीज देण्यासाठी जे जे काय शासनाला करावं लागेल लवकरात लवकर ते आम्ही करू आणि तशा पद्धतीचे निर्देश देऊ. सचिन आहे. कुठचाही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायच्या अगोदर किंवा आपण